नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मुलांसाठी, आता मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत, तर त्यांच्यासाठी टिफिनसाठी आपण भरलेली शिमला मिरच बनवणार आहोत। तर ही भरलेली शिमला मिरच बनवण्यासाठी तर मसाल्याचा वापर खूप छान पद्धतीने केलेला आहे आणि भरलेला जो मसाला आहे तो लहान मुलांना सुद्धा आवडेल इतका खमंग आणि इतका चविष्ट आहे। तर टिफिनसाठी आपण नक्की बनवू शकतो भरलेली आणि पटकन सुद्धा होते, करायला खूप सोपी रेसिपी आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा काय, शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची। तर 9 ते 10 शिमला मिरची मी तर घेतलेल्या आहेत। खूप कवळ्या छान अशा शिमला मिरच्या आहेत, एकदम फ्रेश अशा शिमला मिरच्या आहेत। जास्त मोठ्या आकाराच्या शिमला मिरच्या घ्यायच्या नाहीत, म्हणजे खायला खूप चविष्ट लागणार नाही, त्यासाठी कवळ्या अशा छान अशा शिमला मिरच्या घ्यायच्या आहेत। तर आपण चाकूच्या सहाय्याने त्याचं पाठीमागचं देठ आहे ते अर्धवट कट करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीनं 2 भागामध्ये कट करायचं, म्हणजे 4 भाग तयार होतात शिमला मिरची आणि अशा पद्धतीनं पूर्ण शिमला मिरची आपण कट करून घेणार आहोत। तर एकाच पद्धतीनं सगळ्या मिरच्या आपण कट करून घ्यायच्या। त्याच्यानंतर याला मसाल्याचं जे वाटण आपण बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्या शिमला मिरच्या सेम पद्धतीने इथं कट केलेल्या आहेत। जो मसाला आपण बनवला आहे तो खूप छान पद्धतीनं बनवलेला आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की अशाच पद्धतीनं मसाला बनवा। तर सर्व शिमला मिरच्या अशा पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण इथं बारीक एक कट करून कांदा घेणार आहोत। याच्यामुळं काय होतं, भाजीला मसाल्याला एकदम चव एकदम छान येते। वाटलं तर तुम्ही कांदा स्किप सुद्धा करू शकता। तर बारीक बारीक अशी कांदा मी इथं कट करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनं चाकूच्या सहाय्यानं आपण कांदा असा कट करून घेणार आहोत। नंतर जे मसाल्याचं जे वाटण आहे ते आपण बनवून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं घेतलेलं आहे, एक तुकडा बारीक कट करून त्याला चांगलं भाजून घ्यायचं। ते भाजत आल्यानंतर आपण एक छोटी वाटी शेंगदाणे सुद्धा टाकलो, ते सुद्धा आपण छान पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे। खमंग भाजल्यानंतर जो मसाला आहे तो एकदम छान तयार होतो। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, अजून छान असं परतून घ्यायचं, म्हणजे छान मसाला खमंग, मसाला एकदम तेलही सुटतं आणि मसाल्याला एकदम खमंग असा स्वाद येतो। तर त्याच्यानंतर 1 चमचा तीळसुद्धा मी तर टाकले। तिळामुळं काय होतं, जे मसाला एकदम चविष्ट लागतो आणि तेलसुद्धा भाजीला छान असं सुटतं। तर हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर यामध्ये आपण काही पदार्थ अजून ॲड करणार आहोत। त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, 2 हिरवी मिरचं, हे चांगली पेस्ट बनवून घ्यायची। याची पेस्ट म्हणजे असं मोठाड असं वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कांदा कट केलेला टाकायचा आणि एक उकडलेला बटाटासुद्धा आपण इथं किसून टाकणार आहोत। त्याच्यामुळं काय होतं, मसाल्याला एकदम ओलसरपणा आणि चवसुद्धा खूप छान लागते आणि बटाटा लहान मुलांना आवडतो, म्हणून आपण त्यात बटाटासुद्धा ॲड करणार आहोत। लाल मिरची पावडर 1 चमचा, धनेपूड पावडर, गरम मसाला चिमूटभर, हळद टाकणार आहोत आणि घरी बनवलेला काळा मसाला टाकणार आहोत। त्याच्यानंतर कोथिंबीर, हे चांगले मसाले परतून घ्यायच्यात आणि अर्धा चमचा तेलसुद्धा टाकणार आहोत। यामुळं काय होतं, मसाला चांगला ओलसर तयार होतो। तर हाताच्या सहाय्याने सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तर इथं तुम्ही बघू शकता मसाल्याचा चांगला असा मुटका होत आहे, म्हणजे मसाला भरण्यासाठी एकदम छान परफेक्ट तयार झाला आहे। असा जर मसाला झाला ना तर काय होतं, त्याच्यामध्ये सारणामधून बाहेर येत नाही आणि एकदम छान असा मसाला भरला जातो। तर अशा पद्धतीने सर्व शिमला मिरच्या आपण व्यवस्थित भरून घेणार आहोत। तर दाबून दाबून अशा पद्धतीनं चहूबाजूने मसाला भरून घ्यायचा आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो आपण तेलामध्ये त्याला वापरणार आहोत। अशा पद्धतीने सगळ्या शिमला मिरच्या मी इथं भरून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता थोडासा मसाला उरलेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये ॲड करायचं। तर कढईमध्ये त्याच कढईमध्ये 2 ते 3 माप तेल टाकायचं। जो उरलेला मसाला आहे तो थोडासा परतून घ्यायचा आणि जे मिरच्या आपण भरलेल्या आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायच्या आणि अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं। चांगला मसाला मिक्स होऊ द्यायचा आणि छान असं परतून घेतल्यानंतर थोडंसं शिमला मिरचीला जसं तेलाचा मसाल्याचा पूर्ण चिटकल्यानंतर काय करायचं, अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहोत, कारण म्हणजे काय, शिमला मिरची मऊ छान असं शिजली जाते। तर तुम्ही ताट झाकून एक 5 मिनिटं वाफसुद्धा देऊ शकतो पाण्याचा हपका देऊन, तसे सुद्धा खूप छान लागते। पण इथं आपण पाणी टाकवत म्हणजे अशी रसरशीत अशी छान अशी भरलेली शिमला मिरची तयार होते। ते 5 ते 10 मिनिटांमध्ये अशा पद्धतीने शिजली जाते। तेलसुद्धा खूप सुटलेलं आहे, छान अशी भरलेली शिमला मिरची तयार झाली आहे। तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मुलांसाठी टिफिनसाठी तुम्ही नक्की बनवा। वरून आपण कस्तुरी मेथीसुद्धा टाकत आहोत, त्याच्यामुळे भरलेली शिमला मिरची चव एकदम छान खमंग लागते। तर अशा पद्धतीने रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला रेसिपी